लोकसभेत सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी गदारोळ घातलाय। यावेळी 8 खासदारांनी तालिका अध्यक्षांवर कागद भिरकावले। त्यामुळे या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान या खासदारांच्या निलंबनाविरोधात राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी संसद भवनाबाहेर आंदोलन करत सरकारचा निषेध केला आहे। लोकसभेतल्या 8 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तालिका अध्यक्षांवर त्यांनी कागद भिरकावले म्हणून त्यांचं निलंबन करण्यात आलं आणि त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी संसदेच्या बाहेर निषेध आंदोलन केलेलं आहे। खासदारांचं निलंबन केल्याच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक झालेले आहेत, काँग्रेसचे खासदार आक्रमक झालेले आहेत। दरम्यान कोणते खासदार निलंबित झाले आहेत पाहूया। प्रशांत पडोळे यांचं निलंबन झालेलं आहे। अमरिंदर सिंग राजा वडिंग, मणिकम टागोर, गुरजीत औजला, हिबी एडन, किरण कुमार रेड्डी आणि डीन कुरियाकोसो। सत्य बोलण्यासाठी रोखण्याचं दडपण्याचं काम ही सरकार करत आहे आणि लोकसभेमध्ये सत्य बोलणे हे काय मर्डर करण्यासारखं आहे का? सत्य बोलणे आणि सत्यासाठी लढणे, लोकांच्या प्रश्नासाठी लढणे हे प्रत्येक जनप्रतिनिधीचं काम आहे। 25 लाख लोकांनी निवडून देऊन विश्वास ठेवून त्यांचे प्रश्न जनप्रतिनिधी मांडतील या कामासाठी त्यांनी पाठवलेला आहे। आणि सत्य बोलणे समजा गुन्हा असेल तर जनताच्या प्रश्नासाठी आम्ही फासावरही लटकावायला आम्ही तयार आहोत। माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांना कालपासून या देशाच्या सुरक्षिततेसाठी जो प्रश्न होता, देशहिताचा प्रश्न होता, त्यांचं आवाज दाबण्याचं काम सातत्यानं कालपासून ही सरकार करत आहे आणि त्यांच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आज तीव्र आंदोलन केले आणि त्यासाठी हे निलंबन करत असतील तर फारच चुकीचं आहे। काल देखील हाऊस चालू नाही दिलं, आज देखील हाऊस चालू नाही दिलं। रुलिंग दिल्यानंतर देखील जे पार्लमेंट आहे हे रूल बुकच्या हिशोबाने चालत असतं। स्पीकरनी 20 वेळा रुलिंग दिली तरी देखील लीडर ऑफ ऑपोजिशनला ती रुलिंग कळत नसेल तर मला वाटतं त्यांच्यावरती जी आहे ती कायदेशीर आज कारवाई झालेली आहे ती स्पीकर महोदयांनी त्या ठिकाणी केलेली आहे। तर उद्यापासून जर तरी हाऊस जे आहे हे सुरळीत चालेल, कारण की या पार्लमेंटमध्ये प्रेसिडेंट ॲड्रेस असेल, त्याचबरोबर बजेट असेल, याच्यावरती बोलण्याची संधी जी आहे ही प्रत्येक मेंबरला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। काही लोकांच्या मुळे या सगळ्यांची संधी जी आहे ती हिरावून नाही घेतली पाहिजे, त्यासाठी जी आहे ती आजची कारवाई मला वाटतं स्पीकर महोदयांनी त्या ठिकाणी केलेली आहे।